कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्हाला खरंच असं वाटतंय काय की मास्तरीन माणसं आयुष्य आमच्यामुळे बरबादच झालंय असं? हो, तुमच्या घरात तिला चांगली वागणूक मिळत नाही. माझी मुलगी सुखात नाहीये. तुमच्याशी लग्नाला हो म्हणाली ना, हेच तिचं चुकलं. पहिल्यासारख्या वागत नाहीत ते आमच्याशी, सारखे चिडतेत. आधिपती, काय झालं? भेट झाली का सुंदरची? नाही, मग त्यांचे बाबा भेटले. हा, काय म्हणले ते? कधी पाठवत्यात पोरीला परत? ये सांगतो कधी पाठवतात पोरीला. अरे काय? बस, त्यांच्या पोरगीला काय ते आपल्या घराकडे लावून देतील असं वाटत नाही मला. वेगळंच ऐकून आलोय अजून. काय पश्चाताप व्हायला ग त्यासनी. कसला? हेच की आपल्या घरी त्यांनी पोरगी दिली याचा पश्चाताप होतो त्यासनी. अरे देवा, हे काय? आणि तेच आमच्यासारख्या आडाने गोळ्या संग लगीन लावून द्यायचं नव्हतं म्हणले. हे इतके दिवस का गप बसले ते? आता आठवले वय त्यासनी? आठवलं नाही ग, वाटलं असेल त्यासनी. त्यांचं तर काय चुकीचं आहे. मला एक सांगायची, काय सांगू? आपली काय चूक झाली काय नात्यांची बेरीज वजाबाकी करण्यात? नाही, मला नाही वाटत आपलं काय चुकलं असं. आणि सुनबाई बी तशी नाही आहे की ती तुझ्याबद्दल चुकीचा विचार करल. अरे तिच्या वडिलांनी काय वाटलंय ते वाटू दे, पण सुनबाईसने काय वाटतं हे महत्वाचं आहे बघ. सुनबाईला जर का घरला परत यायचं असेल ना मग, तर तिच्या वडिलांनी काय वाटतं याचा प्रश्नच उरत नाही बघ. मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. जाऊ दे, नग काळजी करूस. अरे समजा ठीक होईल बघ, स्वतःहून घरला येईल बघ ती परत. बाबा हो, काय बोलताय तुम्ही? खर तर हे आधी बोलायला हवं होतं. सोड तू सगळं, आणि आधी तू ती शाळा सोड. मी असं काही नाही करू शकत बाबा. तू शिकलेली आहेस, हुशार आहेस. अगं तुला कुठेही नोकरी मिळेल. त्या शाळेला काही सोनं लागलेलं नाहीये. मी शाळेचं नाही म्हणत आहे बाबा. अधिपतींना सोडा असं का म्हटलं तुम्ही? हो, म्हणालो. ते या जन्मात तरी शक्य नाहीये बाबा. अगं ते तुझ्या योग्यतेचे नाहीये. मला असं नाही वाटत. पण त्यांना शिक्षण नाहीये. बाबा तुमचं म्हणणं बरोबर आहे, शिक्षणाने माणूस घडतो. पण शिक्षणासोबत माणुसकी असेल ना, तर तो माणूस माणूस म्हणून सगळ्यांना आपलासा वाटतो. आणि अधिपती आहेत हो तसे, शिक्षणासोबत माणुसकी जपणारे. तू कधी माणुसकी बघितलीस ग त्यांच्यातली? कितीदा तरी बाबा. नाना नीट ठेव. हे काय दादा? खाऊ आहे. कोणी पाठवला? दाखले सरकारने पाठवले. आता आम्ही भेटलो नव्हतो तुला, पैशांची काळजी कशाला करायलायस तू? आजपासून याच्या शिक्षणाची जबाबदारी आपली. तू एक म्हणतेस मस्त ते येतील घरला परत म्हणून, पण कवा काय लक्षण दिसत नाही की तसं. उलट आता मला तर असं वाटायला लागलं की आता त्या काय त्यांची इच्छाच दिसत नाही आता परत घराकडे इकडे यायची. तसं असतं तर तुला फॅक्टरीत भेटायला आली नसती ती. तर ती स्वतःहून तुला भेटायला आली आणि तू काय केलंस? भांडलास तिच्याशी? भांडू नाही तर काय, काय आरती ओळख आहे त्यांचा तो मित्र होता त्यांच्या संग, त्याला बघून डोसक्याची शिर उठली माझ्या. अरे हेच. अरे असं दुसऱ्या कोणावरून तरी आपलं डोसकं फिरून घ्यायचं नसतं. तू तिच्यावर चिडलास, हे चुकलंच बघ तुझं. हा बरं ठीक आहे, चल ते माझं चुकलं. पण त्यांनी जे केलं ते चुकलं नाही. त्यांनी आई साहेबांविरुद्ध कंप्लेंट दिली पोलीस स्टेशन मध्ये, ते चुकलं नाही. त्या गोष्टीसाठी मी त्यासनी माफ करू शकत नाही. ते पाऊल त्यांनी नाही उचलायला पाहिजे होतं. अरे हो, शांत हो. किती चिडतोयस बघ. बस बस ये बस. शांत हो, शांत. ठीक आहे. हे बघ, तू जसं रागाच्या भरात काय काय केलं असेल ना, तसं तिनं बी केलं असेल. तसा मला बी तिचा राग आला आहे. ती मला भेटली का नाही, तिला विचारणार आहे तू असं का केलंस म्हणून. मला सांग, आता समजानेच असा रागराग केला हे कोडं कसं सुटायचं? हा, तू असा रागावून इथं एकटा राहणार,
ती तिथं एकटी राहणार? अरे सुखी संसाराची स्वप्न रंगवलीस नव, मग ती कशी पूर्ण होणार तुझी बायको बरोबर नसल्यावर? सांग की. अगं त्यासाठी तर गेलतो. मला कळतंय ग, मला वाटतंयच की मास्तरीनबाईंशिवाय काय अर्थच नाही जगण्यात आणि कशालाच. म्हणताना गेलतो, म्हणलं त्यांच्या बाबासनी तरी भेटावं, निदान काय आहे त्यांच्या मनात जाणून तरी घ्यावं. कळलं, खरं कळलं सगळं. त्यांच्या मनात काय होती खतखती. तर असं वाटतंय उगाच गेलो, चूक झाली जाऊन माती खाली. काय ती म्हणते की दृष्टीआड सृष्टी असलेलं बरं असते. कवा कवा काही गोष्टी आपल्याला न कळलेल्याच बऱ्या असतात. गेलो ते चुकीचं झालं असं वाटतंय. हे बघ बाळ, माग काय झालं, कोण काय बोललं, आता याचा विचार करू नकस. हे समजा विसरून जा. अरे तर पुढं काय करायचं ते बघ की. अख्खं आयुष्य पडलंय तुझ्या पुढं. हे बघ बाळ, तिच्या पण मनाचा विचार कर. झालं गेलं विसरून जा आणि तिला घरला परत घेऊन ये. हा, म्हणते ते बरोबरच आहे म्हणा. झालं गेलं विसरूनच जायला पाहिजे. आता इथून पुढं काय चूक होता कामा नये एवढी काळजी घ्या. अधिपतीराव बघा कसं काय जमतंय. नाही, मला नाही असं वाटत. म्हणजे त्यांच्यात माणुसकी, चांगुलपणा हे आहे याच्याबद्दल आता मला शंकाच आहे. असं काय म्हणताय बाबा? ते खरंच खूप चांगले आहेत. आहेत नाही, होते. आता ते चांगले नाही आहेत. आता ते वेगळेच अधिपती बघायला मिळतात. नाही बाबा, असं नाहीये. अधिपती अजूनही तसेच आहेत. अजिबात बदलले नाहीयेत ते. अक्षरा प्लीज, आता तरी तू त्यांची वकिली नको करूस. वकिली नाही बाबा, मी खरंच सांगतेय. आता खरं हे आहे की तू त्यांना नकोयस. मला नाही असं वाटत बाबा, असं नाहीये. अगं असंच आहे, म्हणून तर भांडण मिटवत नाहीत ना ते. आणि आता तू कितीही जरी त्यांची बाजू माझ्या समोर मांडलीस ना तरी ती मला खरी वाटणार नाही. खर तर मी त्या माणसाला आता पुरता ओळखायला लागलोय. बाबा ऐका, मी तुमचा राग समजू शकते, पण आत्ता जे घडतंय ते तुम्ही बघताय ना, त्याला तुम्ही रिॲक्ट होताय. आत्ताची परिस्थिती चांगली नाहीये अक्षरा. पण परिस्थिती म्हणजे अधिपती नाहीत ना. अगं पण ही परिस्थिती त्यांनीच आणली आहे ना तुझ्यावर. मला नाही असं वाटत बाबा. अक्षुबाळा, अगं आता तरी प्रॅक्टिकली विचार कर थोडा. कसला? तुझ्या आयुष्याचा. बाबा मी तोच विचार करते, मी प्रॅक्टिकलीच विचार करते, म्हणून तर अधिपतींना भेटायला गेले होते ना. अगं पण अक्षू काय झालं? ते भेटले का तुला, बोलले का? न बोलता चिडून निघून गेले ना. अगं आई हो, कारण असं एका भेटीत नाही होणार ना आमचं बोलणं. खूप गैरसमज झालेत आणि ते सगळे गैरसमज दूर व्हायला थोडासा वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. एकदा आमचं बोलणं झालं की सगळं ठीक होणार आहे, मला खात्री आहे. हे बघ, मला अजिबात खात्री वाटत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.